नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। बन्सी महाराज मिठाईवाले यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अखेर जेरबंद। अहमदनगर एलसीबीची कारवाई। त्या आरोपींकडून शहरातील 7 व्यापाऱ्यांना लुटल्याची कबुली। दिनांक 10/2/2024 रोजी धीरज मदनलाल जोशी वय वर्ष 54, व्यवसाय मिठाई दुकान, राहणार किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रोड, अहमदनगर हे त्यांच्या रामचंद्र खुंट येथील बन्सी महाराज मिठाई नावाचे दुकान बंद करून घरी जात असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराजवळ 2 इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून पळून गेले होते। सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 146/2024 भारतीय दंडविधान कलम 307, 504, 34 सह आर्म ॲक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर प्रकरणाचा तपास करत असताना हे प्रकरण 7 आरोपींनी केले असल्याचे निष्पन्न झाले। याबाबत आरोपींना अटक करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी माहिती दिली। पाहुयात त्यांची ही पत्रकार परिषद। अहमदनगर शहरातील प्रसिद्ध बन्सी महाराज मिठाईवाले यांचे मालक श्री धीरज मदनलाल जोशी हे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानाचं कामकाज अटकून व दुकान बंद करून रात्री 10 वाजेच्या दरम्यान घरी येत असताना मागून आलेल्या 2 अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता। ते गंभीर जखमी झाल्याने तोफखाना पोलीस स्टेशनला कलम 307 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला आमच्या समवेत भेट दिलेली होती व स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि PSI सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली 2 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या। दोघं टीमने आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग हा CCTVच्या द्वारे निश्चित केलेला होता। CCTVचा मार्ग निश्चित झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभूमी याद्वारे सरचा गुन्हा हा सुनील भानुदास जाधव राहणार प्रेमदान हडको सावेडी यांनी आपल्या साथीदारांसोबत केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं होतं। त्याप्रमाणे पथकाने अधिक माहिती घेता वरील आरोपी हा आपल्या साथीदारांसोबत पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती, परंतु वेगवेगळे सिम कार्ड वापरून त्याने 3 दिवस सतत पथकाला गुंगारा दिलेला होता। त्यानंतर आज रोजी पथकाला त्याच्या साथीदारांसोबत ताब्यात घेण्यामध्ये पथकाने यश प्राप्त केलेलं आहे। सुनील भानुदास जाधव याने आपला साथीदार महेंद्र लक्ष्मण धायगुडे राहणार भरतगाव तालुका दौंड याच्यासोबत मोटरसायकलवर तलवारीने श्री जोशी यांच्यावर हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तसेच त्याचे इतर साथीदार अजय अशोक चव्हाण, रजनीकांत संजय गरुड आणि अक्षय धनवे यांनी श्री जोशी हे दुकानातून निघाल्यापासून घरापर्यंत त्यांचं लोकेशन देणे आणि त्यांच्यावर पाळत ठेवणे या कामी त्यांना मदत केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपितांचा सहभाग हा निश्चित झालेला आहे। या आरोपींना अजून विचारपूस करता मागील वर्षभरामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचा पाठलाग करून एकूण 7 आरोपींना लुटल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामध्ये तोफखाना पोलीस स्टेशनला 6 गुन्हे दाखल असून MIDC पोलीस स्टेशन येथे 1 गुन्हा दाखल आहे। आरोपींच्या ताब्यातून 5 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि 2 मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या असा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपल्या आस्थापना बंद करून आपण घरी जातो त्यावेळेस आपल्या मागे पुढे कोणी आहे का यासंबंधी थोडीशी खात्री करावी आणि अशा घटना घडणार नाही याकरता काळजी त्यांनी घ्यावी। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।